आपण पाहतो स्क्वेअर रूट फाइंड करायची इझी मेथड, इझी ट्रिक टू फाइंड द स्क्वेअर रूट. आपल्याला या नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे तर काय करायचं पहा. आपण या नंबरचे दोन पेअर पाडणार स्टुडंट्स. ही फर्स्ट पेअर, ही सेकंड पेअर. ही फर्स्ट पेअर, ही सेकंड पेअर. आता आपण हे पाहणार की याच्यापेक्षा कमीवाला, लेसवाला परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे. 81 आहे. आता हा जो 81 आहे कशाचा स्क्वेअर आहे. हा आहे 9चा. हा असेल फर्स्ट डिजिट. कशाचा फर्स्ट डिजिट. या स्क्वेअर रूट, याच्या स्क्वेअर रूटचा फर्स्ट डिजिट 9. पहा काय केलं मी इथं दोन पेअर पाडल्या. याला फर्स्ट, याला सेकंड. फर्स्ट पेअरपेक्षा कमीवाला स्क्वेअर रूट पाहिला, परफेक्ट स्क्वेअर पाहिला. आणि या परफेक्ट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय आहे 9 आहे. हा असेल फर्स्ट डिजिट. आता याच्या सेकंड डिजिटसाठी काय करणार पहा. खूप इझी मेथड आहे एकदम. या दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे फर्स्ट पेअर आणि परफेक्ट स्क्वेअर यांचं सबट्रॅक्शन म्हणजे 86 - 81. पहा किती राहते 5. आता या 5 सोबत स्टुडंट्स ही वाली पेअर खाली घ्यायची म्हणजे 5 49. पहा काय केलं आपण. सेकंड डिजिटसाठी या दोघांचं सबट्रॅक्शन आणि मग या दोघांच्या सबट्रॅक्शन सोबत सेकंड पेअर लिहून टाकली. आता आपण काय करू 5 आणि 49 स्टुडंट्स 49 याचं सबट्रॅक्शन 5 सोबत हे 49. आता आपण जो फर्स्ट डिजिट काढलेला आहे त्याला डबल करून टाका. किती होते पहा 18. आणि या 18ला फक्त याला डिवाईड करा स्टुडंट्स. याला सोडून द्यायचं, शेवटच्या डिजिटला सोडून द्यायचं. 18 3 आणि हा आपला सेकंड डिजिट. याचं काहीच काम नाही आहे, फक्त हे पहा. आता समजा हे 55 जरी असतं तर आपण केलं असतं 18 3 54 तर आपण 3 घेतलं असतं. $54 आहे. 18 3 54 म्हणजे काय लिहायचं 3. तर याचा स्क्वेअर रूट हा आहे. काय काय केलं पहा. दोन पेअर केल्या. पहिल्या पेअरपेक्षा कमीवाला परफेक्ट स्क्वेअर घेतला. किती आहे 81. 81चं स्क्वेअर रूट जे आहे तो असेल या नंबरच्या स्क्वेअर रूटचा फर्स्ट डिजिट. मग सेकंड डिजिटसाठी काय केलं आपण. ही फर्स्ट पेअर आणि स्क्वेअर म्हणजे परफेक्ट स्क्वेअर या दोघांचं डिफरन्स किती आलं 5. या 5 सोबत आपण सेकंड पेअर लिहिली म्हणजे 5 49. आणि याला आपण काय केलं या नंबरच्या म्हणजे फर्स्ट डिजिटच्या इंटू 2नं म्हणजे डबलनं डिव्हाइड केलं. आणि फक्त या दोन डिजिटला म्हणजे 18 3 आणि मग इथं 3 लिहून टाकलं स्टुडंट्स. झालं. हा याचा स्क्वेअर रूट. आणखी भाऊ पहा. फर्स्ट सेकंड 1684 म्हणजे 6084. पुन्हा दोन पेअर स्टुडंट्स. यापेक्षा कमीवाला पहा. पहिली पेअर ही, दुसरी पेअर ही. यापेक्षा कमीवाला पेअर कोणता आहे पहा. सॉरी यापेक्षा कमीवाला परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे तर तो आहे 49. लिहा मग 49. आता या 49चं स्क्वेअर रूट किती येणार 7. तो असेल याच्या स्क्वेअर रूटचा फर्स्ट डिजिट म्हणजे 7. आता सेकंड डिजिटसाठी आपण या दोघांचं सबट्रॅक्शन करणार. किती येते पहा 60 - 49 म्हणजे उरले 11. आता या 11 सोबत आपण ही वाली पेअर खाली घेणार स्टुडंट्स. मग इथं 84. पहा काय केलं. दोन पेअर. यापेक्षा कमीवाला परफेक्ट स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे फर्स्ट डिजिट. सेकंड डिजिटसाठी काय करतो आपण फर्स्ट पेअर मायनस परफेक्ट स्क्वेअर. किती होणार 60 - 49 म्हणजे किती 11. आणि मग या 11 सोबत काय करा सेकंड पेअर लिहून टाका म्हणजे 84. आता या नंबरला स्टुडंट्स याच्या डबलनं डिव्हाइड करा. आता 14 8 112 14 8 किती होतात. बस काहीच करू नका आता सोडून द्यायला. 8 78चा स्क्वेअर आहे हा वाला म्हणजे याचा स्क्वेअर रूट 78 आहे. आणि मला असं वाटतं की सफिशियंट आहे. 2 काढून दाखवले. तुम्ही आता कोणत्याही ज्याचं 2 डिजिट
स्क्वेअर रूटसाठी जे आहे ही मेथड यूज करू शकता. म्हणजे इथं 4 डिजिट जर आहे 4 डिजिटचं स्क्वेअर रूट काढायचं आहे तर ही मेथड जी आहे तर तुम्हाला 100% जे आहे तर परफेक्ट स्क्वेअर रूट काढून देणार आणि एकदम कमी वेळात.